सुदाज फूड रेसिपीला सबस्क्राइब करा। माझे व्हिडिओ पहिला पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलेल्या व्हिडिओजना लाईक करा। नमस्कार, आज आपण दिवाळी स्पेशल असा भाजक्या पोह्यांचा कुरकुरीत असा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात। यासाठी मी इथे शेंगादाणे, डाळ, कढीपत्ता, खोबरं, काजू, मनुके असे सर्व साहित्य घेतलेले आहे। ते सगळं साहित्य आपण तळून घेऊयात। एक वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले, ते छानपैकी पहिल्यांदा तळून घेऊयात। ह्याला कमी तापलेलं तेल लागतं म्हणून पहिल्यांदा खोबरं तळून घेऊयात। आणि भाजके शेंगादाणे एक वाटीभर पाकडून घेतलेले आहेत, ते देखील छानपैकी तळून घेऊयात। आणि त्यानंतर आपण डाळव देखील तळून घेणार आहोत। सगळ्या जिन्सा आपण छानपैकी तेलामध्ये तळून घेऊयात। आणि तोपर्यंत भाजके पोहे उन्हामध्ये पसरवून ठेवलेले आहेत छान कुरकुरीत होण्यासाठी। मी इथे एक 5-6 मसाला मिरची देखील घेतलेले आहेत, त्याच्यानी चिवड्याला एक मस्त वेगळीच चव येते। ते देखील तळून घेतलेले आहेत। आणि आपल्याला आवडत असतील तर आपण इथं काजू आणि मनुके हे देखील अर्धी वाटी तळून घेऊयात। आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला आणि पुसलेला असा कढीपत्ता भरपूर घालून घेऊयात। छान कुरकुरीत होईपर्यंत तो देखील तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्या सगळ्या जिन्सा तळून झालेल्या आहेत आणि पोहे पण मस्त कुरकुरीत झालेले आहेत। एवढ्या सोलापूरच्या कडक उन्हामध्ये मस्त कुरकुरीत होतात। आता आपल्या कोमट तेलामधलं एक डाव तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा हिंग आणि 4 चमचे हळद पावडर टाकून छानपैकी मिक्स करून घेऊन ते तेल आपल्या ह्या भाजक्या पोह्यांवरती आपण पसरवून घेऊयात। आणि आपण जे काही तळून घेतलेले पदार्थ आहेत ते देखील पसरवून घेऊयात। पोहे जर तुमच्याकडे ऊन नसेल आणि दमट हवामान असेल तर पोहे कसे भाजायचे याची ट्रिक मी मागच्या पोह्याच्या चिवड्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आणि आता आपण हे सगळ्या जिन्सा पसरवून घेतल्यानंतर चवीप्रमाणे ह्याच्यावरती मीठ पसरवून घेऊयात। 2 चमचे मीठ घातलेलं आहे। आणि अर्धी वाटी चिवडा मसाला, हा सध्या बाजारात रेडीमेड सुद्धा मिळतो आणि आपण घरीसुद्धा बनवू शकतो। मी हा घरीच बनवलेला आहे। तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, मी इथे बॅडगीचं तिखट वापरलेलं आहे। आणि हे छानपैकी आपल्याला आता अलगद हाताने मिसळून घ्यायचं आहे। आणि थोडंसं मिसळल्यावर आणखीन एक डाव कोमट तेल आपण याच्यावरती पसरवून अजून एकदा मस्त मिसळून घेऊयात। 1 किलो भाजक्या पोह्यांना 2 मोठे डाव तेल पुरेसं आहे। आणि आता आपण गाळणीने पिठी साखर 2 मोठे चमचे सगळीकडे पसरवून घेऊयात। आणि अजून एकदा आपला हा चिवडा छानपैकी आपण मिसळून घेऊयात। अलगद हाताने, पोहे आपले मोडणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। आणि आपला चिवडा आता तयार आहे। जरूर ट्राय करून बघा। धन्यवाद।